वीस मिनिटं राहिली. असं जर म्हणलं संसारामध्ये तुझे 20 मिनिटं राहिले मरायचं तर काय काय करून घेतात. अवघड आहे बापा. असं जर म्हणलं की मरायचे 20 मिनिटं राहिले कर बरं काय करते आता. पहिले तुम्ही साड्या गोळ्या करता मग सोनं गळत. काय काय गोळा करता सांगा बरं. 28 मिनिटं राहिली. 20 नाही 28 नाही. काय काय गोळा करतात पहिले खरंच सांगा. साड्या 9 पीस 7 पीस चपला हार गहू मोत्याची. चल बाजूला सरक. द्वारपालानं सुदामजी महाराजांना हात मारला. देवम यदा एक द्वारपाल पळत गेला राजमहालामध्ये. राजा कोई बोलता है कोई मुसाफिर है मुसाफिर कहता है मेरा नाम सुदामा. क्या है नाम. द्वारपाल जी और बोलो क्या नाम है उसका. बोलता है कोई मुसाफिर है कोई पंडित है ब्राह्मण है कोई. नाम क्या है उसका. कोई बोलता है सुदामा. शब्द ऐकला भगवान द्वारिकाधीश झोपायला बसले. सुदामा म्हणता म्हणतात भगवान द्वारिकाधीश जसे उठले. सारे साथी काम के सबका अपना अपना मोल है. सारे साथी काम के सबका अपना अपना मोल है. जो संकट में है वो सबसे अनमोल है. जी संकटाबरोबर माझ्या मागे उभे राहते. जो संकटात मित्र माझ्या मागे उभा राहतो. सगळ्यात अनमोल जर हिरा कोण असेल तो मित्र. देवम जदान भगवान. शब्द पडला भगवान द्वारिकाधीशाच्या कानावर. भगवान शेला पडला. रुक्मिणी म्हणते अहो विडा घ्या. विडा घ्या होणारा वेळ. अहो नारायणा विडा घ्या. जशी भगवान निघाले सत्यभामा मागे पाहू लागली. रुक्मिणी पाहू लागली. देव पळाले. देव 2 वेळेस पळाले. एक रणछोडदास राजा मुचकुंदाच्या गुहेतून. म्हणून भगवंताला रणछोडदास नाव पडले गेले. रणछोड भगवान. आणि देव दुसऱ्या वेळेस पळाले ते मित्रासाठी. देव नंतर कोणासाठीच पळाले. देव कोणाचाच कोणी झाला नाही. न तो आईचा मुलगा झाला, न वसुदेवाचा मुलगा झाला, कोणाचा भाऊ झाला, न कोणाची बहीण झाली, न तो कोणाचा कोणीच झाला नाही. तो फक्त सुदाम्याचा मित्र झाला. तो कोणाचाच कोणी झाला नाही. भगवान पळाले
सुदामजी महाराजांची आणि भगवंताची भेट जशी कृष्ण सुदामा जवळी बैसले. भगवान द्वारिकाधीशानं कृष्णाला दारिद्र्याला मिठी मारली आणि भगवान द्वारिकाधीश सुदामा राजमहालामध्ये घेऊन बसले. राज झोपायला सगळ्या जणी पाया पडू लागली सुदामजी महाराजांचा. कोण आहे हा? रुक्मिणी म्हणते अगं कोण आहे? तो माझा पहिलीतला मित्र आहे. कोण मित्र? नाम सुदामा. कशासाठी आले? अगं मित्र आले. अगं पाणी आण. सर्वज्ञदान भगवान राजसा